मुंबईतील गुजराती माणसाचा आत्मविश्वास हा सध्या वाढलाय, कारण त्यांना माहिती आहे की येथील राजकारणी आपल्या पाठीशी आहेत. याच आत्मविश्वासातून दक्षिण मुंबईत मराठी माणसांना नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना दुर्दैवी आहे अशी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. ते सोमवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या मुंबईत सुरू असलेल्या मराठी विरुद्ध गुजराती वादावर आपली परखड भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आज नेपाळसारखा छोटा देशही भारताला आव्हान देतोय, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. आनंद दिघे यांच्याकडून ठाणे जिल्हाप्रमुख पद काढून टाकण्याचा त्यांचा डाव होता, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. इतकंच नव्हे तर दिघे गेल्यानंतर त्यांची कुठे कुठे प्रॉपर्टी आहे असा प्रश्न ठाकरेंनी विचारला होता, असा आरोप देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. ठाणे जिल्ह्यात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. स्वतः शेण खाऊन दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा असं देवेंद्र फडणवीस यांचं धोरण आहे, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांची जी पुन्हा घसरली. त्यांनी अत्यंत खालच्या शब्दात फडणवीस आणि शिंदे गटावर टीकास्त्र डागलंय. आज पुण्याची ओळख उद्योग नगरी, आयटी नगरी, क्रीडा नगरी, ऑटोमोबाईल हब, बायोटेक्नॉलॉजी हब, उद्यान नगरी, महोत्सव नगरी अशी बनली आहे. ही सगळी ओळख पुण्याला काँग्रेस राजवटीतून आणि काँग्रेसच्या नेतृत्वातूनच मिळाली आहे, असं प्रतिपादन महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलं.